हॅलो सर. हॅलो. जरा मॅग्नेशियम डेफिशियन्सीबद्दल सांगता का? त्यामध्ये नेमकं काय होतं? तर मॅग्नेशियम खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनशैलीमध्ये. मॅग्नेशियम डेफिशियन्सी होणं म्हणजे हायपोमॅग्नेशियमिया. मॅग्नेशियम युजली हेल्प्स टू मेंटेन नॉर्मल नर्व आणि मसल फंक्शन. इट सपोर्ट्स हेल्दी इम्युन सिस्टीम, कीप्स अवर हार्ट स्टेडी आणि बोन्स त्यांची एनर्जी आणि त्यांचं स्ट्रॉंगनेस मेंटेन करण्यासाठी पण मदत होते. तर ब्लड शुगर लेवल रेग्युलेशन आणि एनर्जी प्रोडक्शन, प्रोटीन सिंथेसिसमध्ये सुद्धा मॅग्नेशियमचं बऱ्यापैकी काम आहे. डेली रिक्वायरमेंटमध्ये साधारणतः मेलला 400 ते 420 पर्यंत मिलीग्रामपर्यंत लागतात आणि फिमेल्समध्ये 300 to 320 पर्यंत. सिम्पटम्स सगळ्यात महत्त्वाचे: मसल क्रॅम्प्स, स्पाझम्स, ट्रेमर्स, फटीग, खूप थकवा येणे, अचानकपणे विकनेस जाणवणे. सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात पण विकनेस भरपूर आहे, जेवण चांगलं आहे पण विकनेस भरपूर आहे, नमनेस ऑफ द लोअर लिम्स, टिंगलिंग सेन्सेशन्स, वेट गेन, अँझायटी, इरिटेबिलिटी, बऱ्याच वेळेला ॲबनॉर्मल हार्ट रिदम्स. आणि जर सिव्हिअर कंडिशन असेल तर मग सीझर्स किंवा डेलिरियम आणि सिव्हिअर बोन विकनेस असं सुद्धा होऊ शकतं. आता कोणते कोणते फूड्स रिच असतात मॅग्नेशियममध्ये? सोया प्रोडक्ट, मिल्क, फ्लोअर आणि टोफू, लेग्युम्स, सीड्स, नट्समध्ये आल्मंड, कॅश्यू आणि ब्राझिल नट्स, पीनट्स किंवा पीनट बटर, ब्राऊन राईस आणि मिलेट्स. ओके, हे सगळे फूड आहेत. नंतर फ्रुट्समध्ये बनाना, ड्राईड ॲप्रिकॉट्स. कुठली वेळ चांगली आहे जेव्हा मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता? तर इव्हिनिंग टाईमला, जेव्हा रिलॅक्सेशन आणि स्लीप इंड्यूस होण्यासाठी, आणि मॉर्निंगमध्ये पोस्ट वर्कआउटमध्ये मेंटल क्लॅरिटी आणि मसल रिलॅक्सेशनसाठी घेऊ शकतात. नेहमी जेवणाच्या सोबत मेडिसिन घ्यावी म्हणजे त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आणि डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊन मेडिसिनचा डोस ठरवावा.